नमस्कार. आता मी स्वतःला सवयच करून घेतली आहे की सकाळी पहिलं लवकर उठून देवपूजा करायची. 21 दिवस आपण ही सवय सलग केली तर आपण नक्कीच ती सक्सेसफुल करू शकतो असं मला वाटतं. सो मी आजकाल रोज 5 वाजता उठते आणि सगळ्यात पहिली माझी देवपूजा आटपून घेते. देवपूजा झाली ना, सकाळी सकाळी एवढं छान घरात प्रसन्न वाटतं ना. आणि नंतर मग मला ना कधी कधी खूप उशीर होतो. ॲक्च्युली कसं व्हायचं, मुलं गेल्यावरती मग थोडासा आराम करा, मग स्वयंपाकाला लागाय तोपर्यंत दिवा लावेपर्यंत 11-12 वाजायची. सो मी आता ठरवलंच आहे की सकाळी पहिलं लवकर उठून पहिलं देवपूजा करायची. घरातलं वातावरणसुद्धा छान राहतं आणि देवपूजा आपली उशिरा झाली याचा आपल्याला गिल्टसुद्धा राहत नाही. सो मी आज डब्याला देणार होती, इथे लंचला देत होती टमॅटोची भाजी आणि चपाती. आणि त्याचबरोबर काल आम्ही मिसळपावचं प्लॅनिंग केलेलं, तर थोडेसे पावसुद्धा उरले होते. तर मुलं बोलले आम्हाला भजीपाव करून दे, बरेच दिवस खाल्ला नाही आणि पाऊससुद्धा खूप छान पडतो आहे. तर मी म्हटलं चला ठीक आहे, आज भजीपावचंच प्लॅन करूया. टमॅटोची भाजी एकदम साधी सिंपल आहे, तुम्हीसुद्धा बहुतेक जणं करतच असाल. ते कांदा टमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याचबरोबर ह्याच्यातच सगळं मीठ मसाला थोडंसं गूळ घालते मी, त्याच्यामुळे थोडासा तिखट आणि गोड छान लागते भाजी. आणि शेवटी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. भाजी झटपट तयार होते. त्याचबरोबर मुलगी माझी भाजी खात नाही, म्हणून मी आज विचार केलेला की तिला शेंगदाणा गूळ पोळी करून द्यायची. सध्या मी पीठ मळायला हे भांडं घेतलं आहे. खूप उपयोगी आहे. पटकन पीठ मळलं जातं, अजिबातही खाली सांडतही नाही आणि पटकन मळून होतं. फक्त शेवटी थोडा हात लावावा लागतो. ॲक्च्युली माझे हात खूप दुखत आहेत, भाताचा खूप त्रास होतो आहे. त्याच्यामुळे मी हे भांडं घेतलं होतं आणि प्रत्येक वेळेला मुलाला सांगत होती, पण त्यालासुद्धा एवढं जमत नव्हतं. पण याच्यामुळे त्यालासुद्धा मळता येतं व्यवस्थित आणि मीसुद्धा मळून घेऊ शकते पटकन. सो खूप उपयोगी आहे. जर कोणाला हवं असेल तर नक्की सांगा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण खूप उपयोगी आहे. चमच्याच्या तालावर डाळ सांडते, हसत हसत मसाले बोलतात, ताटामध्ये रंग नवे दिसतात. माधुरीचं सीझन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं सीझन स्वप्नातलं खरं, प्रत्येक खासात आहे जादूचा वर. पोळीत सोलकुट्या पान मौसूत पेन, भाजीच्या वासात घरात हरवलेलं नेम. तिखट गोड चवदार एकत्र गाणं, स्वयंपाकघरात चालतं चमत्काराचं नाट्य. माधुरीचं किचन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं किचन स्वप्नातलं घर, प्रत्येक घासात आहे जादूचा वर. पोळीत सोलकुट्या पण मौसूत प्रेम, भाजीच्या वासात घराचं हरवलेलं नेम. तिखट गोड चवदार एकत्र गाणं, स्वयंपाकघरात चालतं चमत्काराचं नाट्य. कधी खमंग वरण, कधी गोड शिरा, चविष्ट आठवणींची आहे साठवण. भरपूर घरगुती हातात असतो असा जादूचा स्पर्श, त्यानेच जिंकली प्रत्येकाची हळवी रसना. माधुरीचं किचन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं किचन स्वप्नातलं खरं, प्रत्येक खासात आहे जादूचा वर. माधुरीचं किचन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं किचन स्वप्नातलं खरं, प्रत्येक खासात आहे जादूचा वर. पोळीत सोलकुट्या पान मौसूत प्रेम, भाजीच्या वासात घराचं हरवलेलं नेम. तिखट गोड चवदार एकत्र गाणं, स्वयंपाकघरात चालतं चमत्काराचं नाट्य. माधुरीचं किचन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं किचन स्वप्नातलं घर, प्रत्येक घासात आहे जादूचा वर. पोळीत
सुरकुत्या पण मौसूत प्रेम, भाजीच्या वासात घराचं हरवलेलं नेम. तिखट गोड चवदार एकत्र गाणं, स्वयंपाक घरात चालतं चमत्काराचं नाट्य. कधी खमंग वरण, कधी गोड शिरा, चविष्ट आठवणींची आहे साठवण भरपूर. घरगुती हातात असतो असा जादूचा स्पर्श, कॅनेच जिंकली प्रत्येकाची हळवी रसना. माधवीचं किचन प्रेमाने भरलेलं. मुलं शाळेत गेल्यावर सगळ्यात पहिलं मी देवाचं वाचन करून घेते आणि त्याच्यानंतर आरती वगैरे सगळं उरकून घेते. ते झाल्यानंतर माझ्या हाताची जी काही औषधं होती ती मी पहिली घेतली, नाही तर नंतर विसरायला होतं. तर चला भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हेल्दी राहा.